हॅलो, सत श्री अकाल, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छानच असणार. आता नवीन वर्षाची सुरुवात करायची म्हटलं की 31st नाईटची पार्टी आपण करतो. त्यातल्या त्यात सुरुवात म्हटलं की लहान मुलांना त्यांची आवडणारी गोष्ट घ्यावीशी वाटते. त्यामुळे आम्ही त्याला आधी टॉय शॉपमध्ये घेऊन गेलो आणि त्यालाच विचारलं की तुला काय हवं आहे तू घे. तर त्याने एखादी वस्तू सांगितल्यावर त्याने 2 वस्तू घेणार हे त्याचं नक्कीच असतं, नेहमीचंच आहे. आणि तो टॉय शॉपमध्ये गेल्यावर कारच घेतो, हे त्याने आधीच ठरवलेलं असतं. त्यामुळे त्याने नेहमीसारखं कारच घेतली आणि बेबीने तर सध्या काहीच नाही घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो 31st नाईटच्या पार्टीला. 31st ची पार्टी आमच्या सोसायटीमध्येच होती. बेबीने सुद्धा फर्स्ट वॉक करायला सुरुवात केली होती. त्यानंतर मुलाने थोडाफार डान्स केला. थोडाफार नाही, भरपूरच डान्स केला. त्याला काय सध्या येत नाही कुठल्या स्टेप्स, पण त्याला खूप आवड आहे डान्सची, त्यामुळे तो बऱ्यापैकी छानच करत होता. आणि आईवडील असल्यामुळे आम्हाला त्याचा डान्स तर फारच आवडतो. मुलांनी भरपूर मज्जा केली आणि त्यांच्यासोबत आम्हीसुद्धा खूप मज्जा केली. त्यांना बघून आम्हालासुद्धा खूप बरं वाटत होतं आणि आमचं अशा प्रकारे 31st सेलिब्रेट झालं. आणि हॅपी न्यू इयर. तुम्हाला सर्वांनासुद्धा आमच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मुलांना घेऊन सर्वात आधी गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो. ॲक्च्युली आम्ही दोघंसुद्धा डिफरंट रिलिजनमधून बिलॉंग करतो, पण आम्हाला दोन्ही मुलांवर दोन्ही रिलिजनचे संस्कार करायचे आहेत. त्यासाठी सर्वात आधी आम्ही गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो. गुरुद्वाऱ्यामध्ये छान दर्शन घेतले, ते प्रसाद घेतला आणि छान आमचा दिवस सुरुवात झाला त्याच्यानंतर. त्यानंतर आम्ही मुलांना घेऊन गुरुवार असल्यामुळे साईबाबा मंदिरात गेलो आणि नवीन वर्षाची सुरुवात तिथूनसुद्धा केली. आणि तुम्ही बघताय मुलांनासुद्धा खूप छान वाटलं आहे. आणि त्यानंतर मुलांना घेऊन आम्ही इथे गायींना चारा घालण्यासाठी गेलेलो. ॲक्च्युली हे सुद्धा एक पुण्याचंच काम आहे आणि त्यातल्या त्यात आम्हाला त्यांना एक शिकवणसुद्धा द्यायची होती की चांगलं काय असतं ते. आणि त्यांनीसुद्धा खूप छान प्रकारे ती गोष्ट केली आणि आम्हाला ते फार आवडलं. आणि त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. अशा प्रकारे आमचा दिवस संपला. बाय बाय.